दरम्यान निकालाच्या 3 शक्यता सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदेंनी सांगितल्यात। या 3 शक्यता नेमक्या कोण आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल येणार आहे। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे। सिद्धार्थजी, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरुद्ध अजित पवार या प्रकरणात आमदार अपात्रतेचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष देणार आहेत। तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे, काय निकाल येऊ शकेल? तर आज आता परत मागच्या वेळेस सारख्याच पॉसिबिलिटीज आहेत। एक तर कोणच अपात्र नाही झालं तर कसं होतं, मागच्या वेळेस कोणच अपात्र नव्हतं शिवसेनेच्या ह्याच्यात, त्यामुळे एकनाथ शिंदेंचं पद हे टिकून राहिलं। आज पण जर कोणच अपात्र नाही राहिलं तर अजितदादांचं पद हे टिकून राहील। पण त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार आणि आज शरद पवार साहेबांचे आमदार, त्यांच्यावर टांगती तलवार ही व्हिपची, जरी आत्ता ते अपात्र नाही आहेत तरी पुढेही राहीलच जर व्हिपचा वापर झाला तर। आणि त्यावेळेस कसं होतं, सुनील प्रभू हे पक्षाने अपॉइंट केलेले व्हिप होते। तर नार्वेकरांनी कारण दिलं की 22 जून 2022ची जी मीटिंग होती त्याच्यात त्यांनी गोगावलेंना नेमलं आणि मग गोगावलेच व्हिप आहेत, ते थोडं किचकट होतं। पण ह्यावेळेस राष्ट्रवादीच्या ह्याच्यात स्पष्ट आहे की अनिल भाईदास पाटील हे पक्षानेच अपॉइंट केलेले व्हिप होते आणि ते अजितदादांबरोबर आले। त्यामुळं नार्वेकर असे म्हणू शकतात की मी अनिल भाईदास पाटलांचीच व्हिप मान्य करतो, कारण ते पक्षाने नेमलेले होते। आणि त्यामुळं असंही होऊ शकतं आज दुसरी पॉसिबिलिटी की पवारसाहेबांचे 10 आमदार हे अपात्र ठरू शकतात। ती एक पॉसिबिलिटी ही कमी का आहे, कारण जर कोणाला तुम्ही अपात्र ठरवलं तर ते कोर्टात जाऊ शकतात आणि त्यावर स्थगिती आणू शकतात। जर तुम्ही कोणालाच अपात्र नाही ठरवलं तर मग कोर्टात जाऊन अर्जन्सी तुम्ही दाखवू शकत नाही। आणि तिसरी पॉसिबिलिटी ती म्हणण्यापुरती आहे की अजितदादा आणि त्यांचे 40 आमदार हे होऊ शकतात अपात्र, पण ती खूपच धुसर शक्यता आहे। एक प्रश्न यामध्ये जो आहे तो असा की शिवसेनेच्या प्रकरणामध्ये राहुल नार्वेकरांनी एक जे लॉजिक लावलं होतं त्यानुसार त्यांनी म्हटलं की दोघांपैकी म्हणजे त्यांनी पॉलिटिकल पार्टी कोणाकडे याचा निर्णय केला। आता या प्रकरणामध्ये जर त्यांना पॉलिटिकल पार्टी कोणाकडे हा निर्णय करायचा आहे तर पहिल्यांदा तो निर्णय करावा लागेल असं तुम्हाला वाटतं की नाही, आणि मग त्यात तो निर्णय कोणाच्या बाजूने येऊ शकेल? तो निर्णय त्यांना करावाच लागेल, कारण तुम्हाला राहुल नार्वेकरांना पॉलिटिकल पार्टी कोणाची हे ठरवल्याशिवाय व्हिप कोणाची लागू होईल हे ठरवता येणार नाही। मागच्या वेळेस त्यांनी काही कारणांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे यांची पॉलिटिकल पार्टी आहे। ह्यावेळेस थोडं एक कॉम्प्लिकेशन आहे, इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयात लिहिलेलं आहे की पवारसाहेबांची जी पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली होती सप्टेंबर 22मध्ये, त्याच्यावर पण संशयाचा भवरा आहे। आणि अजितदादांची जी 30 जूनला 2023मध्ये त्यांनी निवड करून स्वतःची निवड केली किंवा निवड झाली, ते पत्र जे आहे त्याच्यावर पण संशयाचा भवरा आहे। तर राष्ट्रवादी पक्षाचा नेमका अध्यक्ष कोण, तर ह्याच्यावर राहुल नार्वेकरांना काहीतरी स्पष्टता द्यावी लागेल आपल्याला। म्हणजे भरत गोगावलेंचा व्हिप अधिकृत मान्य केल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र केलं नाही, तर त्याचं कारण असं होतं की यांना जो निरोप दिला गेला व्हिपचा तो व्यवस्थित पोचला नव्हता किंवा तो नीट दिला गेला नव्हता, त्यामुळे तो व्हिपचा निरोप त्यांना मिळाला असं म्हणता येणार नाही आणि मग नॅचरल जस्टिसच्या प्रिन्सिपल्सच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई करणं बरोबर राहणार नाही। तसं एखादं टेक्निकल ग्राउंड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणातही एखादी टेक्निकल वाट अशी राहुल नार्वेकर शोधू शकतील का? की श्रूड इंटरप्रिटेशन त्यांनी मागच्या वेळेस केलं होतं तसं आत्ता जर त्यांना कोणालाच अपात्र ठरवायचं नसलं तर ते करू शकतात। ह्याच्यात तुम्ही लक्षात घ्या, जुलैमध्ये 9 आमदार होते अजितदादांसह, त्यांनी राष्ट्रवादीचं म्हणजे जितेंद्र आव्हाडांचं असं म्हणणं होतं की त्यांनी शिस्तपालन केलं, शिस्तच्या उलट जाऊन त्यांनी हे केलं आहे भाजपबरोबर जाऊन, आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। सुरुवातीला 9 आमदार, मग 20 आमदार आणि मग 11 आमदार, एकूण 40 आमदार। त्याच्यानंतर अनिल भाईदास पाटलांनी पवारसाहेबांच्या उरलेल्या 10 आमदारांवर पण असंच हे केलं, एक पिटिशन टाकली सप्टेंबरमध्ये, आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये ही सुनावणी सुरू झाली। तर त्याच्यात टेक्निकॅलिटी जर शोधायचीच असली तर ते शोधू शकतात, पण ह्याच्यात स्ट्रॉंग पॉईंट हाच आहे की अनिल भाईदास पाटील हे ऑलरेडी व्हिप होते आणि व्हिपनी हे कळवायचं असतं। तर जितेंद्र आव्हाडांनी हे कळवलं, नवीन व्हिप ते अपॉइंट केले, पण त्यांना नार्वेकरांनी तोपर्यंत रेकग्निशन दिलेलीच नव्हती। तर नार्वेकर म्हणू शकतात की हे जे तुम्ही टेक्निकली मला कळवलेलं आहे
9 आमदार 20 आमदार आणि 11 आमदारांबद्दल. तुम्ही व्हीप नसल्यामुळं मी तुमचं हे ग्राह्य धरणार नाही आणि अनिल भाईदास पाटील हे व्हीप असल्यामुळं त्यांचं जे पिटिशन आहे ते मी ग्राह्य धरतो. आणि मग त्याच्या टेक्निकॅलिटीजवर ते काही गोष्टी अशा हे करू शकतात, पण जास्त करून असंच वाटायला लागलं की ह्यावेळेस पण कोणच अपात्र ठरणार नाही. तर आता अशी वेळ आली आहे की हे अपात्रतेची सुनवाई का पात्रतेची सुनवाई. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.